आपल्याला संतांचा मेळाव्याचे पुण्य लाभले, त्यांच्याबद्दल बोलण्याचे पुण्य लाभले। सगळ्यांचे एकच संदेश आहे, नामस्मरण आणि प्रेमभाव। नामस्मरणाची महिमा तर अपार आहे। सगळे संत म्हणतात सगळ्या प्राणीजनांवर प्रेम करा आणि भागवत भक्ती करा। जनाबाई, तुम्हा सर्वांनी संत नामदेवांचे नाव तर ऐकलेच असणार, पण त्यांच्या घरी काम करणारी जनाबाई ऐकलंय का? भगवंताच्या नामस्मरणात दंग झालेल्या जना जेव्हा दळण करी तर भजनाचा स्वर ऐकून स्वतः विठ्ठल थांबू शकत नव्हता। जात्याचे दोन दगड माहित आहे, खालचा कर्म आणि वरचा भक्ती। मूठ हे ज्ञानाचे प्रतीक होय। माणसाला आत्मज्ञान तेव्हाच मिळतं जेव्हा तो आपले पाप, इच्छा आणि प्रवृत्ती दळत नाही, त्रिगुणांचा त्याग नाही करत आणि अहंकार सोडून नाही देत। याचाच अर्थ आपण सर्वांनी जर जगाची मोहमाया सोडून स्वतःच्या अंतःकरणात भगवंताचे चिंतन केले तर आपल्याला देखील विठ्ठल भेटू शकतो। तुम्हाला माहित आहे, जेव्हा जना जात्यावर दळण करी तेव्हा विठोबा स्वतः तिच्या मदतीला येत असे आणि तिला म्हणे, जने तू फक्त हात ठेव, जातं मी चालवतो। सुंदर माझे जाते गे हिरे बहुते गे, सुंदर माझे जाते गे हिरे बहुते गे। उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला। सत्वाचे आधार ठेविले पुण्य हो वैरिले, सत्वाचे आधार ठेविले पुण्य हो वैरिले। पाप तेऊ तू गेले तू ये रे बा विठ्ठला, पाप तेऊ तू गेले तू ये रे बा विठ्ठला। ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला। एकदा तर अजबच झाले। एकदा रुक्मिणीने रागात रागात एकदमच विठुरायाचे दारच अडवले। कमानी दरवाजातच विठूला अडवून घेतले आणि एकदम जोरात विचारलं रागात, विठू सांगाच आता, जनी संग तुमचं नातं तरी काय, नाहीतर आतमध्येच नाही यायचं हो। विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा कावडीला, हो विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा कावडीला। मी नाही काढत विडा, हो हो मी नाही काढत विडा, जनीचा नाद सोडा। विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, नको लावू असे पाप, हो विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, नको लावू असे पाप। जनी आहे आपुले लेकर, हो हो जनी आहे आपुले लेकर, आपण इथे माय बाप। जनी आहे आपुले लेकर, आपण इथे माय बाप। तुम्हाला माहित आहे का, भगवंत एका भक्तासाठी खांबाला बांधला गेला तो? होय, ही गोष्ट आहे सखूबाईची। सखूच्या सासूने तिला वारीला न जाऊ देता घरी खांबालाच बांधून ठेवलं। सखूने मदतीसाठी देवाला पुकारले। विठ्ठलाने तिला मुक्त केले जेणेकरून ती वारीसाठी जाऊ शकली आणि स्वतः सखू बनून त्या खांबाला बांधलेला राहिला। आपल्या शुद्ध भक्तीने इतकी आतांत हाक मारावी की साक्षात पांडुरंगही आपल्यासाठी बांधला जावा, हा अधिकार जयाचा तोच त्याच संत सखूबाई। पांडुरंग देऊळ सोडून भक्ता
एक आख्यायिका आहे की संत सावतामाळी आपल्या मळ्यात काम करताना विठ्ठल भजनात इतके दंग व्हायचे की स्वतः विठ्ठल त्यांना भेटायला आले. ते कधीही वारीला गेले नाही. म्हणूनच ते म्हणतात, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखियेला डोळा. ईश्वर तुम्हाला तुमचे काम करतानाही भेटू शकतो, हाच संदेश त्यांनी दिला. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात, असे सांगून त्यांनी पूर्णपणे कामात लीन झाल्यावर ईश्वर आपोआप आपल्याला भेटतो हे शिकवले. आधी मायेच्या अवतार. ती कधीही आपल्या तीनही भावांची साथ नाही सोडत. कधी कधी तर ज्ञानदाता इतका विचलित झाल्यावर ती सगळ्यात लहान असून त्याला सांभाळे. तिचा ज्ञानदाता तिचा गुरु होय. पण 8 वर्षांची मुक्ताई 1400 वर्षांच्या चामदेवांची गुरु झाली, हे पण तितकंच खरं. न इति न अंत माऊली संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, मुक्ती आचरण विचारण सदाचरण यांचे द्योतक गुणांची ज्ञानाची सावली. मुक्ता दादा, योग्यांची लक्षणे काय असतात हे माहीत असून सुद्धा तुला राग येतो, हे आश्चर्यच नाही का? तू तोच आहेस ना ज्याने योग परंपरेच्या निवृत्तीदाराला गुरु म्हणून स्वीकारलं. योगी हा पवित्र मनाचा असतो. संकल्प आणि विकल्प तुला त्रस्त करत असतील तर नवक्रांतीची आशा या विश्वाने तुझ्याकडून करणे योग्य होईल का? गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत. पांडुरंगांचे निस्तिम्म भक्त असलेल्या गोरोबा काकांचे 20 अभंग आपल्याला पाहायला मिळतात. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणजे गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती. या 14व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखोबा काकांच्या पत्नी. सोयराबाईंनी बरंच अभंगे लिहिली. त्या स्वतःला चोखोबाची महारी म्हणत तरी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय.
त्या काळी वर्णभेद असताना संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ असतो, मग देह कोणी निर्माण केला? सोयराबाईंना असा विश्वास होता की केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते, परंतु आत्मा ही कधीही अशुद्ध नसते. ज्ञानार्जन हे शुद्धच असते. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा जो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवणधर. रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. पाहते पाहणे गेले दूरी, पाहते पाहणे गेले दूरी, म्हणे सोकिया जी बहारी, म्हणे सोकिया जी बहारी, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. संत कान्होपात्रा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीवर अभंग रचना करणाऱ्या कान्होपात्रा वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या संत कवयित्री. महाराष्ट्र राज्यातील मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. त्या श्यामा नाग गणिकेची मुलगी, पण पूर्वपुण्याईमुळे लहानपणापासूनच भक्तिरसात रममाण होत्या. कान्होपात्रा इतकी सुंदर होती की त्यांची तुलना मेनकेशी केली जात, म्हणून सगळे तिला नर्तकी बनण्यास त्रास देत असे. त्यांनी दासी हौसेच्या मदतीने घर सोडले आणि पंढरपूर गाठले. तिथे विठ्ठलाची मूर्ती बघून त्यांच्या भक्तीत रमून गेली. बिदरच्या बादशहाला तिच्या सौंदर्याचे कळताच तिला शोधून आणण्यास सैनिक पाठवले. सैनिक बघून त्या मंदिरात गेल्या आणि परत आल्याच नाही. अशा त्या माऊलीने एका वेश्येच्या मुलीला देखील आपले मानले. लोहदंड नावाचं एक गाव होते. त्या गावात जानुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत हुशार, सज्जन आणि सदाचारी. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव पुंडलिक. पुंडलिक मात्र मनाला येईल तसे वागणे, आई वडिलांना उलट उत्तर देणे, मोठ्यांचा अपमान करणे, वाईट वागणे असे अनेक दुर्गुण त्याच्यात होते. आई वडिलांना वाटले की लग्न झाल्यावर तरी त्याच्यात वागणुकीत काहीतरी फरक होईल, पण तो पूर्णपणे आपल्या पत्नीच्या आहारी गेला. एके दिवशी काशी यात्रेला जात असताना चालता चालता त्याची वाट चुकली. तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमात पोहोचला. त्यांनी स्वामींना काशीचा रस्ता विचारला. स्वामींनी नाकारल्यावर त्याला आश्चर्यच वाटले की हे अजून कसे काशीला गेले नाही. त्या रात्री विश्रांती घेण्यासाठी ते सगळे आश्रमातच राहिले. पहाटेच्या वेळेस पुंडलिकाला आश्रमाच्या बाहेर कसला तरी आवाज येऊ लागला. बाहेर येऊन पाहिले तर 3 महिला आश्रम शिंपडून स्वच्छ करताना त्याला दिसल्या. चौकशी केल्यावर कळाले त्या 3 नद्या आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती.
त्याला कळाले की स्वामींनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केली होती. पुण्य अर्जित करण्यासाठी काशी यात्राच नाही तर चांगले कर्म, मोठ्यांचा आदर व सर्वांचा मान ठेवणे आवश्यक आहे. हे ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले व पश्चाताप झाले. काशी यात्रेवरून परत आल्यावर त्याने आपले आयुष्य आई वडिलांच्या सेवेतच घालवले. देवा मजला माय पित्यांची सेवा करू द्या थोडी. थांब जरा तोवरी विठ्ठला, थांब जरा तोवरी, थांब जरा तोवरी विठ्ठला, थांब जरा तोवरी. त्रिभुवन है दैवत माझे, वृद्ध पिता अन आई. त्रिभुवन है दैवत माझे, वृद्ध पिता अन आई. काशी मथुरा गोकुल सारे तीर्थतयांच्या ठाई. काशी मथुरा गोकुल सारे तीर्थतयांच्या. इथेच माझ्या चंद्र